जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी 5वी जवाहर नवोदय परीक्षेची तयारी करतात, जे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्तीची तयारी करतात आणि जे विद्यार्थी 5वी सैनिकी स्कूलला जाण्यासाठी परीक्षेची तयारी करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण परिपूर्ण बॅच घेऊन येत आहोत। यामध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर आम्ही उपलब्ध करून देणार आहेत, तसेच प्रत्येक घटकावर सराव संच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। या सर्व जे शैक्षणिक साहित्य आहे याचं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन टेस्ट पुरवणार आहोत त्या सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत। म्हणजे एकंदरीत तुमचा परिपूर्ण अभ्यास पूर्ण करण्याची शिकवण्याची हमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती तुम्हाला देत आहे आणि तेही अगदी फ्री स्वरूपात, कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून फी घेतली जात नाही, विनामूल्य स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देत आहोत। चला तर नवोदय परीक्षेतला भाषा विषयाचा घटक आहे, ज्यामध्ये एकूण 4 उतारे आपल्याला सोडवायचे असतात आणि त्या 4 उतार्यावर एकूण 20 प्रश्न असतात, जे की 25 मार्कासाठी असतात। या उतार्यांचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून तुम्हाला आम्ही 200 पेक्षा जास्त उतारे या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि तेही पीडीएफ स्वरूपात। तसेच या उतार्यांच्या 200 पेक्षा जास्त आम्ही ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आणि हे जे उतारे आहेत 50 पेक्षा जास्त आम्ही लाईव्ह लेक्चर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। पहा, लगेच उतारा क्रमांक 10 तुमच्या समोर शो होता आहे, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 10 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण आणि 100% मिळणार आहेत, तेही खात्रीशीर अशी या ठिकाणी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो आणि लगेच तुमच्या समोर हा उतारा क्रमांक 10 शो करत आहे। तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा। त्यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा। समोर शो झालेला आहे, 1 मिनिटाचा वेळ देणार आहे मी तुमच्यासाठी, तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा। या ठिकाणी कमलेश सोनवणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। सृष्टी, गुड मॉर्निंग। झालाय उतारा वाचून? मी आता उतारा वाचतोय, पहा तुम्ही लक्ष द्या। ठोके पडण्याचे प्रमाण, शरीराचे आकारमान व त्याच्या रक्ताची उष्णता व्यस्त प्रमाणात असते। उंदराच्या हृदयाचे ठोके दर मिनिटात 600 ते 700 पडतात, तर कॅनरी नावाच्या छोट्या पक्ष्याच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात। हत्तीच्या बाबतीत हेच प्रमाण मिनिटास 20 ते 50 पडते। फेल मासा हत्तीपेक्षाही प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षाही कमी भरते। शीतरक्ताच्या प्राण्यामध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते। बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30
तर कासवाच्या हृदयाचे ठोके 20 पडतात. अशा प्रकारचा हा प्रश्न उत्तर आहे पहा. सर्वांनी तुम्ही उत्तर वाचलाच असेल. यावर लगेचच पहिला प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे, तो प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यावर जे 5 प्रश्न असतात त्यातले काही प्रश्न चॅलेंजिंग असतात, काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात, तर काही प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असतात. तर आपल्याला सर्वच प्रश्नांचा सराव करायचा आहे, कारण आपल्याला 20 प्रश्न आहेत. हे 20 पैकी 20 ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक आले पाहिजे, जेणेकरून भाषा विषयाचा आपला एकही मार्क मिस होणार नाही. चला, पहिला प्रश्न आहे, हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते? चला उत्तर नोंदवा. प्रशांत, ओम, वैष्णवी, सृष्टी, सर्वांनी उत्तर नोंदवायचं आहे. अगदी बरोबर, सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. शरीराचे आकारमान याच्यावर आधारित ठोके पडण्याचं प्रमाण असतं. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर लगेच शो होत आहे पहा. प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थितपणे वाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही नोंदवा. कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात? कोणाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात? पर्याय क्रमांक ए हत्ती, बी उंदीर, सी माणूस आणि डी कासव. बघा, इथं थोडासा तुमचा विचार करायला लावणारा प्रश्न आहे पहा. जर तुम्ही उतारा जर व्यवस्थित वाचला असेल तर हत्तीच्या बाबतीत उतार्याचं सॉरी या ठोक्यांचं प्रमाण आहे 20 ते 50. वेल मासा हत्तीपेक्षा प्रचंड असून त्याचं प्रमाण कमी आहे. तर बेडकाचं आणि कासवाचं प्रमाण हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूकपणे नोंदवता येणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूकपणे नोंदवता येणार आहे का? आता यावेळेस फक्त बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचा. चॅलेंजिंग स्वरूपाचा प्रश्न होता पहा. बघा, इथं आपल्याला दिलंय, मी आत्ताही तुम्हाला सांगितलं, हत्तीच्या बाबतीत 20 ते 50 आहे आणि कासवाचं 20च आहे. 20 पेक्षा जास्त पडत नाही. कासवाच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 20च पडतात. म्हणून याचं उत्तर ओमने दिलेलं आहे. फक्त अभिनंदन ओमचं. बाकीच्यांचं उत्तर चुकलेलं आहे. कासव याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कासव. कासवाच्या हृदयाचे ठोके सर्वात कमी पडतात. आता पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे पहा. शीत रक्ताचे प्राणी कोणते? हा प्रश्न आहे तुमच्या समोर. प्रश्न वाचा. शीत रक्ताचे प्राणी. बघा, पर्याय आहे हत्ती व उंट, उंदीर व कासव, बेडूक व कासव, बेडूक व मासा. आपल्याला उत्तर या उतार्याच्या संदर्भाने द्यायचं आहे. आपल्याला हे जे उत्तर आहे ते उतार्याच्या संदर्भाने द्यायचंय. शीत रक्ताचे प्राणी कोणते आहेत? हत्ती व उंट, उंदीर व कासव, बेडूक व कासव आणि बेडूक व मासा. चला नोंदवा उत्तर. सृष्टीने उत्तर नोंदवलेलं आहे सर्वात अगोदर. सर्वांनी उत्तर नोंदवायचं आहे. लवकर लवकर उत्तर लवकर लवकर नोंदवा.
ओमने उत्तर नोंदवलेलं आहे. चला, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बेडूक व कासव. सी उत्तर या प्रश्नाचं अचूक आहे. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांनी हा उतारा वाचण्यात कुठेतरी कमी पडले किंवा समजण्यात कुठेतरी कमी पडलं, त्यांना समजपूर्वक वाचन कुठेतरी कमी पडलंय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या उतार्यामध्ये शीतरक्ताचे प्राणी याचं पहा, इथं शेवटून दुसऱ्या ओळीत शीतरक्ताच्या प्राण्यामध्ये बेडूक आणि कासव याची गणना होते असा सोपा प्रश्न होता पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, तो व्यवस्थित वाचा. कोणाच्या नाडीचा ठोका 2 सेकंदात 1 वेळा पडतो? बघा, आता तुम्हाला उत्तर नोंदवायचंय. आता मात्र इथं थोडासा जास्त विचार करायला लावणारा प्रश्न आहे. इथं तुम्हाला मराठीमध्ये गणिताचा उपयोग करायचा आहे पहा. मराठी या विषयामध्ये गणिताचा उपयोग करायचा आहे आणि मग उत्तर नोंदवायचंय. कोणाच्या नाडीचा ठोका 2 सेकंदात 1 वेळा पडतो? प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. त्याचं उत्तर नोंदवायचं आहे. आता उत्तर नोंदवण्यात वेळ लागत आहे. त्याचं कारण आहे की प्रश्नही तसा आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर वैष्णवीने दिलेलं आहे, नोंदवलेलं आहे आणि तेही अचूक नोंदवलेलं आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर बी आहे. इथं बघा, तुम्ही पहा, वाचा. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30. बघा, बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30. एका मिनिटाला म्हणजे 60 सेकंदाला 30 ठोके पडतात, म्हणजेच 2 सेकंदाला एकदा ठोका पडतो. म्हणून याचं उत्तर अचूक उत्तर आहे बी, बेडूक. बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटास 30 पडतात, म्हणजे एका मिनिटात सेकंद असतात 60, म्हणजे 60 सेकंदात 30 ठोके पडतात, म्हणजेच 2 सेकंदात एक ठोका पडतो. याचं उत्तर आहे, अचूक उत्तर आहे बी. आणि या उतार्यावरचा शेवटचा प्रश्न, कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? सोपा गटातला प्रश्न आहे का? अतिशय सोप्या गटातला प्रश्न आहे. कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? चला, वेळ घालू नका, पटपट उत्तर नोंदवा. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे. हा सोप्या गटातला प्रश्न आहे तरी सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. प्रशांत, सृष्टी, ओम. नाही, वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही. तुमची कमेंट्स माझ्या बरोबर समोर लेट आलेली आहे. बरोबर आहे. काही जण लाईव्ह नाहीत, त्याच्यामुळे त्यांची कमेंट लेट येते पहा. चला, या प्रश्नाचं उत्तर नोंदवा. कोणत्या पक्षाचे नाव उतार्यात आलेले आहे? अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. विवेक, वैष्णवी, अचूक उत्तर दिलेलं आहे तुम्ही. कॅनरी नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाचा उल्लेख या उतार्यात आलेला आहे. पहा, इथं दिलेलं आहे, कॅनरी नावाच्या छोट्या पक्षाच्या हृदयाचे ठोके मिनिटास 1000 असतात. तर अशा प्रकारे हा उतारा आज आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. सर्वांना
अजून एकदा विनंती आहे की तुम्हाला या आपल्या जे आपण हे ऑनलाईन क्लासेस जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा शिष्यवृत्तीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास करू इच्छितात, त्या सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला हे जे लाईव्ह लेक्चर आहेत किंवा ऑनलाईन टेस्ट आहेत किंवा यांच्या पीडीएफ स्वरूपातील जे उतारे आहेत, नोट्स आहेत, हे सगळं मिळण्यासाठी तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात की आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहोत, आता टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्याची काय आवश्यकता आहे. परंतु तुम्ही जर आज व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हाला फक्त आज इथून पुढचेच मेसेज दिसणार आहे आणि टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झालात तर तुम्हाला आम्ही क्लास सुरू केल्यापासूनचे ज्या सर्व लिंक्स आहेत किंवा पीडीएफ स्वरूपातील उतारे आहेत किंवा इतर काही शैक्षणिक साहित्य आहे ते सर्व तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणून सर्वांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर हा जो आपला युट्यूब चॅनल आहे तो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळेला मिळत राहतील. यानंतर